बुद्धिमत्ता चाचणीमध्ये समान संबंध यावर प्रश्न येत असतो, तर तो कसा सोडवायचा आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघा, 5चा संबंध 50शी दाखवलेला आहे आणि इथे जे पॉईंट आहेत, हे 4 पॉईंट समान संबंध दाखवा असा होतो. 9चा संबंध आपल्याला जसा या दोघांचा संबंध आहे तसाच आपल्याला यांचा संबंध दाखवावा लागेल. मग आता याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असते. म्हणजे आपला पाडेपाठ पाहिजे, वर्गपाठ पाहिजे, बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे, भागाकार करता आली पाहिजे. आणि ह्या ज्या संख्या घेतलेल्या आहे, ह्या संख्या व्यवस्थित आपल्याला कशा आल्या थोडा विचार करावा लागणार. तर कशा आल्या हे खालीप्रमाणे बघा. काय केलेलं आहे, 5 बरोबर 50. 5 बरोबर 50 कसे आले, 5 गुणिले 5 केलेलं आहे. म्हणजे या दोघांची गुणाकार केला, गुणेला काय केलं, 2 केलं. म्हणजे 5 5 25, 25 दुनी 50, असे 50 आले. मग तसेच या 9ला आणायचं आपल्याला. त्याचा संबंध 9 संग दाखवायचा आहे. काय करणार आपण, 9 गुणिले 9 आणि गुणिले 2 घेतले आहे, म्हणून इथं सुद्धा आपण 2 घेणार. 9 9 81, 81 गुणिले 2 म्हणजे 162. अशा प्रकारचा समान संबंधावर उदाहरण येतात. अशा प्रकारे सोडवायचं. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. 30चा संबंध 915शी, तर 12चा संबंध दाखवा. म्हणजे जसा 30चा 915शी संबंध आहे तसाच 12शी संबंध दाखवा. हे कशावर ओळखायचं, हे जे 4 पॉईंट दिसतात, हे 4 पॉईंट सांगतात की जसा याचा संबंध आहे तसाच इकडे दाखवा. ठीक आहे. तर आता 30चा 915शी कसा संबंध आला हे पाहणार आहोत आपण. तर 30 गुणिले 30 अधिक 15. आता हे 15 कसे काय आले, हे 15 या 30च्या अर्धे आले. 30 गुणिले 30 अधिक 15, 30 3 900 आणि हे 15 म्हणजे 915 आलेले आहेत. तसंच याचा संबंध दाखवायचा आहे. 12 गुणिले 12 आणि या 12च्या अर्धे अधिक 6, म्हणजेच किती झाले, 12 12 144 अधिक 6 म्हणजे 150. अशा प्रकारचे समान संबंधावर उदाहरणं येत असतात. समान संबंध ओळखण्यासाठी या पॉईंटकडे लक्ष द्या. म्हणजे हे पॉईंट मधामध्ये दिले राहील, म्हणजेच याचा जसा संबंध आहे तसाच याचा संबंध दाखवा. अशा प्रकारचे गणित येत असतात. यामध्ये आपल्याला वर्गमूळ, गुणाकार, भागाकार, प्लस, बेरीज, वजाबाकी, डबल, तिप्पट, पाचपट हे सगळं काढता आलं पाहिजे, तरच हे समान संबंध आपल्याला समजतील. धन्यवाद.